जन्मी राम रघुरैया अवधपुर बाजे बधैया हो। जन्मे राम रघुरैया अवधपुर बाजे बधैया हो। सारी अयोध्या में धूम मची है, सारी अयोध्या में धूम मची है। भारी है भीड़ अंगनैया अवधपुर बाजे बधैया हो। प्रभु श्री राम लला का प्राकट्य हो चुका है। प्रभु श्री राम लला पधार चुके हैं अपने नव्य रूप में, दिव्य रूप में, भव्य रूप में। सारे भक्त जनों को दर्शन दे रहे हैं। ये आरती श्रीरामांचा सूर्य तिलक नुकताच पार पडला। सूर्यकिरणांनी अभिषेक श्रीरामांच्या मूर्तीवरती घालण्यात आला। प्रभू श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येमध्ये हा अद्भुत असा नयनरम्य सोहळा आपल्याला पाहायला मिळाला। यंदा रामनवमीचा उत्साह हा काही औरच आहे। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिलीच रामनवमी ही साजरी केली जाते। अयोध्येमध्ये लाखो भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे आणि नुकतंच रामलल्लावर सूर्यकिरणांचा अभिषेक देखील करण्यात आला, महाआरती करण्यात आली। आपण ही ताजी दृश्य तिथली पाहतो आहोत। सूर्यकिरणाने प्रभू रामाचा अभिषेक करण्यात आलेला आहे। अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी साजरी होते। त्यामुळे या वर्षीचा उत्साह काही वेगळाच आहे। दरवर्षी रामनवमी साजरी केली जाते, परंतु प्राणप्रतिष्ठेनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्याने याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हे अयोध्येमधील राम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्या दृष्टीने चोख व्यवस्था देखील मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। सर्व भाविकांना अगदी व्यवस्थित रामलल्लाचं दर्शन घेता यावं यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नुकतीच रामलल्लाच्या मूर्तीवरती सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आलेला आहे। महाआरती देखील नुकतीच संपन्न झाली आहे। लाखो भाविकांनी इथे प्रभू रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे। इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण झालं। 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा इथे करण्यात आली आणि यानंतरची ही पहिलीच रामनवमी, त्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवलं गेलेलं आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट मंदिरामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। लाखो भाविक इथे मनोभावे रामलल्लाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात। नुकताच हा सूर्यकिरणांच्या अभिषेकाचा नयनरम्य सोहळा पार पडला। रामलल्लाच्या मूर्तीवर या सूर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला। पहाटेपासूनच भाविकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते आहे। रामलल्लाची दुग्धाभिषेकाने षोडशोपचारे पूजा इथे करण्यात आली होती। त्यानंतर ठीक 12 वाजता हा सूर्यकिरणांचा अभिषेक सोहळा तिथे पार पडला। लाखो भाविक इथे प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी, या विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत। अयोध्येमध्ये रामनवमीचा उत्साह हा असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय। अनेक भाविक इथे आलेले आहेत। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरची ही पहिलीच रामनवमी आहे। श्रीरामाचा सूर्य तिलक आपल्याला पाहायला मिळाला। रामनवमीला रामरायाला सूर्यकिरणाचा टिळा लागावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती। श्रीरामाचा जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला मध्यान्ही अर्थात दुपारी 12 वाजता झाला। दुपारी पूर्ण क्षमतेने प्रकट झालेल्या सूर्याच्या किरणांना श्रीरामाच्या मूर्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न हे केले गेले। मंदिराच्या गवाक्षातून मध्यान्हीचं सूर्यकिरण गाभाऱ्यामध्ये येत रामलल्लाचं तेज त्यांनी वाढवलेलं आहे। गवाक्षामधून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवण्यासाठी मंदिरामध्ये
विशेष रचना, परावर्तक, आरसे आणि भिंग लावण्यात आले. सूर्यकिरण रामरायाच्या कपाळावरील रत्नजडीत तिलकापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने सर्व व्यवस्था इथे करण्यात आली होती. सूर्यकिरण ही रामाच्या मूर्तीवरील तिलकावर पडताच ती अधिक प्रकाशमान झाली. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेतील संत होता लीन मनुजावतार निजोच्छान रमित श्रीमाया गुण गोपाल रामचंद्र की जय, राम राज की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव जी की जय, रमापति रामचंद्र जी की जय, वृंदावन कृष्ण जी की जय, बोलो सब संतन की जय, जय श्री राम। हरि ओम। राजाधिराजाय प्रदहिताहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् दधातु। उदयाय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वराज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुषः परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय विगीतमरुतः परिवेष्टितार मरुतस्य वसन्गृहे आभिक्षतस्य कामप्रेर्विश्वे देवासभासदैवे विश्वतस्य क्षुरोतद्विश्वात मोघाद्विश्वात बाहुरोतद्विश्वासस्मात् सम्बाहुभ्याम् धावति सम्पदर्व्यामा भूमि जनयन् देव एकः। हरिः ओम्। दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात्। ॐ नमो भगवते उत्तमश्लोकाय नमः आर्यलक्षणशूलव्रताय नमो उपशिक्षितात्मनोपासितलोकाय नमः साधुवागनिदर्शनाय नमो ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाराजाय नमः। श्रीमद्भगवच्चरणचञ्चरीक मोक्षरूपासका सुमतालोप गुरुश्वर्यसेना जनमधिक अतिशय असंख्य कल्याण गुणगणम् अप्रमेय कृपारत्नाकरम् भगवन्तम् श्रीरामचन्द्र शरणं प्रपद्ये। ओम अप्रमेय कृपारत्नाकराय भगवते श्रीरामभद्राय नमः। चरणकमले मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि नमस्करोमि। भगवान की जय। जय श्री राम। प्रभु के जन्म के साक्षात्कार की अभिलाषा और उत्कंठा लिए भक्तजन यहाँ आज पहुँच रहे हैं। यहाँ दिख रहा है तो केवल आस्था का उमड़ता हुआ जन सैलाब, और सुनाई पड़ रहा है तो केवल प्रभु श्री राम का जय घोष, राम नाम का उद्घोष। उल्लास
और उत्साह के इस वातावरण की परिकल्पना असंभव, लेकिन यहाँ आस्था का विभिन्न रूपों में दर्शन हो रहा है। भगवान के प्राकट्य के बाद भव्य आरती की गई, मंत्र पुष्पांजलि हुई। नाना सुगंध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्त ग्रहाण परमेश्वर। भारतीय संस्कृति में भगवान राम धैर्य, क्षमा, संयमता, विवेक, वीरता जैसे उच्च मानवीय गुणों के सर्वश्रेष्ठ उदाहरण के रूप में प्रतिष्ठित हैं। आज भगवान को प्राकट्योत्सव के अवसर पर 56 भोग लगाया गया है। नाना प्रकार के व्यंजन भोग के रूप में उन्हें समर्पित किए गए हैं। मेवे, फल, जैसी जिसकी श्रद्धा हो, कुछ नहीं कुछ बढ़िया। नुकताच राम मंदिरामध्ये श्रीरामाचा सूर्यकिरणाने अभिषेक करण्यात आलेला आहे। असंख्य भाविक इथे प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जमले होते। सूर्यकिरण प्रभू रामाच्या तिलकावर पडण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत। रामनवमीला रामरायाला सूर्यकिरणाचा टिळा लागावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती। श्रीरामाचा जन्म हा चैत्र शुक्ल नवमीला मध्यान्ही अर्थात दुपारी 12 वाजता झाला आणि दुपारी पूर्ण क्षमतेने सूर्य प्रकट होत असतो। या प्रकट झालेल्या सूर्याच्या किरणांना श्रीरामाच्या मूर्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले। मंदिराच्या गवाक्षातून मध्यान्हीचं सूर्यकिरण गाभाऱ्यामध्ये येत रामलल्लाचं तेज वाढवलेलं आहे। गवाक्षातून येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठरवण्यासाठी मंदिरामध्ये विशेष रचना करण्यात आली। परावर्तक, आरसे आणि भिंग सूर्यकिरण रामरायाच्या कपाळावरील रत्नजडित तिलकापर्यंत नेले होते। सूर्यकिरण रामाच्या मूर्तीवरील तिलकावर पडताच ती अधिक प्रकाशमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेतील वैज्ञानिकांनी यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे। प्रभू रामाचं हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी लाखो भाविक आज अयोध्येमध्ये आहेत। संपूर्ण भक्तिमय वातावरण हे या मंदिरामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रभू रामाची सूर्यकिरणाने अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली, मंत्रघोष करण्यात आला। प्रभू रामाला नानाविध नैवेद्य अर्पण करण्यात आलेले आहेत। संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवलं गेलं आहे। संपूर्ण मंदिर आणि परिसर हा भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लाखोंच्या संख्येने भाविक इथे उपस्थित आहेत। दररोजच प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून भाविक येथे येत असतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय काळाराम मंदिरामध्ये देखील ठीक 12 वाजता हा मुख्य कार्यक्रम पार पडलेला आहे। प्रभू रामाची आरती इथे करण्यात येते। नाशिक मधली ही दृश्य आपण एका बाजूला पाहत आहोत। नाशिक मधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये देखील रामनवमीचा उत्साह साजरा केला जातोय। प्रभू रामाची आरती इथे केली जात आहे। प्रभू रामाला महानैवेद्य हा नुकताच दाखवण्यात आला। सोबतच महाआरती देखील इथे संपन्न झालेली आहे। अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातूनच रामनवमीचा उत्साह हा काही औरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्राणप्रतिष्ठेनंतरची ही पहिलीच रामनवमी असल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे। ठिकठिकाणी जिथे जिथे रामाचे मंदिर आहेत तिथे तिथे मोठ्या जल्लोषामध्ये रामनवमीचा हा उत्साह साजरा केला जातोय। एकीकडे आपण अयोध्येमधली दृश्य पाहत आहोत, दुसरीकडे नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधली दृश्य पाहत आहोत। दोन्ही ठिकाणी प्रभू रामाच्या विलोभनीय रूपाने सर्व भक्तांचं, भाविकांचं
मन मोहून घेतलंय. अयोध्येमध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक प्रभू रामाच्या मूर्तीवरती करण्यात आला. तर काळाराम मंदिरामध्ये महानैवेद्य दाखवून महाआरती देखील करण्यात आली. काळाराम मंदिर देखील फुलांनी सजवलं गेलेलं आहे. विद्युत रोषणाई तिथे करण्यात आलेली आहे. तिथे देखील हजारोंच्या संख्येने भाविक काळारामाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि त्यासाठी अगदी चोख व्यवस्थाही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. तर अयोध्येमध्ये देखील संपूर्ण मंदिर हे राममय झालेलं आहे. अयोध्येतील परिसर हा राममय झालेला आहे. असंख्य भाविक इथे प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. तर ह्या सूर्यकिरणाच्या अभिषेकाची विशेष कल्पना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचली आणि त्यानंतर हा विशेष प्रयत्न अगदी उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे. सूर्यकिरण ही प्रभू रामाच्या तिलकावर केंद्रित करण्यात आली. अयोध्या आणि नाशिक मधील ही मंदिरातली दृश्य आपण पाहत आहोत. नाशिक मधल्या काळाराम मंदिराला एक ऐतिहासिक महत्व आहे. इथे दरवर्षी रामनवमीचा उत्साह साजरा होत असतो. रामनवमीचा उत्सव साजरा होत असतो. मात्र या वेळेला हा उत्सव आणि अर्थातच भक्तांचा उत्साह हा काही औरच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण भारत हा राममय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे अयोध्येतली दृश्य आपण पाहतोय तर दुसरीकडे नाशिकच्या काळाराम मंदिरातली ही दृश्य आहे. प्रभू रामचंद्राचा तिलकोत्सव नुकताच अयोध्येमध्ये पार पडला. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून असंख्य भाविक इथे येत आहेत. मंदिर प्रशासन देखील यासाठी संपूर्ण चोख व्यवस्था पार पाडत आहेत. प्रभू रामाला महानैवेद्य अर्पण करण्यात आलेला आहे. 56 भोगांचा महानैवेद्य अयोध्येमधील रामलल्लाला दाखवण्यात आलाय. महाआरती मंत्रपुष्पांजली देखील करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे नाशिक मधल्या काळाराम मंदिरामधली ही दृश्य आहेत. इथे महानैवेद्य पार पडला, त्यानंतर महाआरती देखील करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर हे विद्युत रोषणाईने सजवले गेलेलं आहे. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. असंख्य भाविक भक्त हे कालपासूनच नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येलाच प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि आजही त्याच संख्येने प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होतीये. तर दुसरीकडे अयोध्येतही खरं तर अयोध्येमध्ये रोजच प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी इतक्याच संख्येने भाविक येत असतात. मात्र आजचा उत्साह काही वेगळा आहे. प्रभू रामाचा प्रकट दिन हा आज संपूर्ण देशभरामध्ये वेगळ्याच उत्साहामध्ये साजरा केला जातोय. दुपारी 12 वाजता प्रभू रामाचा जन्म झाला होता आणि त्याच मुहूर्तावर सूर्यकिरणाचा अभिषेक हा रामलल्लाच्या मूर्तीवर करण्यात आला. दोन्ही ठिकाणची ही विलोभनीय दृश्य आपण पाहत आहोत. सूर्यकिरणांचा अभिषेक ही खरं तर एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी विशेष असे प्रयत्न करण्यात आले. सूर्याची किरणं ही प्रभू रामाच्या तिलकावर केंद्रित करण्यासाठीचे हे विशेष प्रयत्न करण्यात आले आणि अगदी नयनरम्य असा हा सोहळा नुकताच संपन्न झाला. तर दुसरीकडे काळाराम मंदिरामध्ये देखील महाआरती संपन्न झालेली आहे. महानैवेद्य प्रभू रामाला दाखवण्यात आलेला आहे. असंख्य भाविक इथे आपल्याला दिसत आहेत.
प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरामध्ये गर्दी होते. मंदिर प्रशासन देखील या सगळ्याची चोख व्यवस्था पाहत आहे. एक वेगळाच उत्साह आपल्याला या मंदिरांमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतोय. रामनवमी निमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे. देशभरातच श्रीरामाच्या नामाचा गजर होतोय आणि अयोध्येमध्ये हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी म्हणून लाखोंच्या संख्येने भाविक तिथे गोळा झालेत.